जय महाराष्ट्र. सगळ्या मराठी वाहिन्यांच्या सगळ्या स्क्रीन सकाळपासून एका बातमीने व्यापून गेल्या आहेत की मनसे प्रमुख आणि शिवसेना प्रमुख या दोघांची जी भेट आहे ती भेट तब्बल चौथ्यांदा होत आहे. मला वाटतं माध्यमांनी आता ही सवय करून घ्यावी लागेल की सातत्याने आपल्याला एका स्क्रीनवर आणि एका फ्रेममध्ये हे चेहरे वारंवार बघायचे आहेत आणि त्या संबंधाने ज्या बातम्या काही येत आहेत त्या काहीही असतील, परंतु निश्चितपणे या संबंधाने एक आशादायी आणि आनंदी चित्र संबंध महाराष्ट्रात दिसत आहे. पण मग या निमित्ताने अनेक प्रश्न माध्यमांनी ते उपस्थित नाही केले तर कसे? प्रश्न उपस्थित करणं त्यांचं काम आहे, त्यामुळे ते त्या अंगाने प्रश्न उपस्थित करायला लागले की मग याचा राजकीय अर्थ काय काढायचा, काय ते एकत्र येतील का? मला असं वाटतं की दोन पक्ष एकत्रित येणं ही संपूर्ण राज्यातल्या एकूण पक्षाला मानणाऱ्या कार्यकर्ते, अनुयायी, मतदार, हितचिंतक या सगळ्यांवर परिणाम करणारी घटना असते. त्यामुळे त्या संबंधाने काहीही अधिकृत घोषणा करणं हा सर्वस्वी अधिकार हा पक्ष नेतृत्वाचा आहे. तो अधिकार आपण अबाधित ठेवला पाहिजे. पण आपण त्याच्या पुढच्या काही मुद्द्यांची चर्चा करूया. आज दिवसभरात काही माध्यमं प्रश्न विचारत होती. त्यातला एक प्रश्न फार महत्त्वाचा होता आणि तो प्रश्न असा होता की काय तुम्हाला वाटते, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, पैशाची खाण आहे वगैरे वगैरे. मग मुंबईला डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक एकत्रित लढण्याचं प्लॅनिंग होत आहे का? आणि त्याला जोडूनच अजून एक प्रश्न येत होता की एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यामध्ये एकदा सगळे ठाकरे आमच्याच बाजूने आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि ठाकरे कुटुंबातले काही सदस्य त्यांनी त्यांच्या मंचावर घेतले होते. तुमच्यासाठी सुद्धा आता ही नामी संधी आहे, मग काय दसरा मेळाव्यामध्ये दोन ठाकरे एकत्र दिसणार का? तर मला हे दोन प्रश्न फार इंटरेस्टिंग वाटले आणि मला असं वाटलं की या दोन प्रश्नांची उत्तरं जरा थोडीशी विस्ताराने दिली पाहिजेत, किंबहुना या दोन प्रश्नांवर आपल्या सगळ्यांशी सुद्धा चर्चा केली पाहिजे. पहिला प्रश्न की मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि पैशाची खाण वगैरे. मला असं वाटतं की ढोबळमानाने जेव्हा आपण राजकीय भूगोल म्हणून अभ्यासतो त्यावेळेला निश्चितपणे किंवा भौगोलिक राजकारण म्हणून अभ्यास करतो तेव्हा निश्चितपणे मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी वगैरे त्यावर चर्चा होणं अत्यंत स्वाभाविक आहे. परंतु शिवसेना मुंबईकडे कशी बघते? तर मला असं वाटतं की शिवसेनेचा मुंबईकडे बघण्याचा दृष्टिकोन हा भाजपाचा जो दृष्टिकोन आहे की पैशाची खाण वगैरे तसा तो नक्कीच नाही आहे. आमच्यासाठी मुंबई हा एक भावनिक विषय आहे. मुंबई म्हणजे एकूण महाराष्ट्राचं ते हृदय आहे आणि महाराष्ट्राची जी शान आहे, महाराष्ट्राचा जो मान आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मुंबईसह महाराष्ट्र यासाठी ज्या 105 हुतात्म्यांनी आपलं त्याग आणि बलिदान केलेलं आहे त्या सगळ्यांच्या त्यागाचं प्रतीक आहे. नुसतं एवढंच नाही तर महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी अस्मिता या सगळ्यांच्यासाठी म्हणून मुंबई आवश्यक आहे. आणि अशा मुंबईच्यासाठी जेव्हा दोन पक्षाचे प्रमुख नेते हे वेगवेगळ्या माध्यमांना मुलाखती देताना सुद्धा सांगतात की महाराष्ट्राच्या हितापुढे बाकी सगळ्या गोष्टी गौण आहेत, महाराष्ट्राचं हित फार मोठं आहे, तेव्हा मला वाटतं तो धागा जास्त महत्त्वाचा आहे. कारण आज घडीला भाजपाने विकासाच्या नावाखाली फक्त आणि फक्त एका बाजूला भरमसाठ जाहिराती आणि जाहिरातींवर पैसा खर्च करण्यासाठी फेवर करून बिझनेसमध्ये अगदी रेलचेल करून आणलेले मोठमोठे गुंतवणूकदार आणि भांडवलदार, तर दुसरीकडे कमालीचा भ्रष्टाचार याने महाराष्ट्रातली जनता त्रस्त आणि हैराण झालेली आहे. या पावसाळ्यातच आपण बघितलं की कशा पद्धतीने मुंबईचं मेट्रो हे जणू स्विमिंग पूलच्या पेक्षाही जास्त तुडुंब भरून वाहत होतं. या मुंबईमध्ये जिथे की ठाण्यामधला जवळपास 9 किलोमीटरचा रस्ता आणि त्या रस्त्यासाठीचं हजारो कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मेघा इंजिनिअरिंग कंपनीला देणं, यावर आपण कालही चर्चा केलेली होती. हे सगळे जर मुद्दे बघितले तर
महाराष्ट्रामध्ये कमालीचा द्वेष, भ्रष्टाचार हा भाजपने प्रचंड प्रमाणात पसरवला आणि त्या सगळ्यांवर लिंपण, आलेपण, आवरण देण्यासाठी जाहिरातींचा रतीब सुरू केला. या सगळ्यातनं जर बाहेर काढायचं असेल तर लढलं पाहिजे, हे आम्हाला पक्क माहिती आहे आणि आम्ही त्यासाठी लढण्यासाठी कटिबद्ध आहोत. आता जरा दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया. मग एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यामध्ये एकदा सगळेच ठाकरे म्हणजे ठाकरे कुटुंबातले काही लोक आहेत ते दिसले. जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे अशी नावं त्यांनी घेतली. आणि मग तुम्हाला पण एक नामी संधी आहे. तर पहिल्यांदा तर असा जो प्रश्न माध्यमांकडून विचारला गेला त्या माध्यमकर्मींनाही आणि त्या निमित्ताने बाकी इतरांनाही हे सांगितलं गेलं पाहिजे की शिवसेना म्हणजे ओपन किचन आहे. जे शिजतं ते दिसतं. शिवसेना म्हणजे फडणवीसांच्या सारखं कपट कारस्थानी राजकारण नाही. शिवसेना म्हणजे दुसऱ्यांचे पक्ष फोडणं आणि दुसऱ्यांची माणसं वापरून घेणं असं नाही. शिवसेना हा कुणाचेही नेते कार्यकर्ते चोरणारा पक्ष नाही. शिवसेना हा माणसं पेरणारा पक्ष आहे. आणि या शिवसेनेची मुहूर्तमेढ ही वंदनीय बाळासाहेबांनी ठेवलेली आहे. आणि त्या वंदनीय बाळासाहेबांनी दसरा मेळावा हा इव्हेंट नाही तर सांस्कृतिक राजकारणातली एक मोठी प्रथा म्हणून, एक परंपरा म्हणून तो दसरा मेळावा साजरा करत आणला. एकनाथ शिंदेंच्यासाठी दसरा मेळावा हा जरी इव्हेंट असला तरी आमच्यासाठी तो अतिशय पारंपरिक आमच्या प्रथेचा भाग आहे. आता अशी प्रथा निभावत असताना जर वंदनीय बाळासाहेबांच्यासाठी त्यांचे दोन भरभक्कम बाहू म्हणून, हात म्हणून असणारे जर दोन ठाकरे एकत्रित येत असतील तर निश्चित महाराष्ट्रातल्या तमाम सैनिकांना त्याचा आनंदच होईल. फार छान त्यांना सगळ्यांच्यासाठी एक प्लिझंट, सुखद असं एक मोठं गिफ्ट असेल कदाचित दिवाळीचं. पण यासोबत अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे की संधी कॅश करणं असा जो एक शब्द, की मग या निमित्ताने ही एक संधी आली की दोन ठाकरे एकत्र दाखवण्याची, तर असं संधी कॅश करणं हा शिवसेनेचा स्वभाव नाही. शिवसेनेने कधीही कुठलेही नातेसंबंध किंवा कुठलंही गोष्ट ही इनकॅश करायचा प्रयत्न केला नाही. आशा भोसलेंशी असणारी ओळख याच्यावरून राजकीय तिरंदाजी करणारे एकनाथ शिंदे किंवा फडणवीस यांच्यापेक्षा ठाकरे वेगळे आहेत. आशा भोसले असतील किंवा लता मंगेशकर असतील, सचिन तेंडुलकर असतील किंवा अमिताभ बच्चन असतील, या सगळ्याच लोकांचं मातोश्रीवरचं येणं जाणं किंवा मातोश्रीशी असणारा स्नेह सगळ्यांना परिचित. तरीसुद्धा आशा भोसलेंची टिप्पणी जेव्हा वेगळी आली त्याही वेळेला ठाकरेंनी त्याच्यावर कुठलाही प्रतिवाद केला नाही किंवा आमचे संबंध कसे सगळ्याच कलाकारांशी, अभिनेत्यांशी, क्रिकेटरशी, दिग्गजांशी आहेत हे दाखवायचा कधीही प्रयत्न केला नाही. दोन भाऊ म्हणून एकत्रित असणं ही फार 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 चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. मात्र संधी म्हणून इनकॅश करणं मला वाटतं हा बनचुकेपणा ठाकरेंच्या ठाई नाही. त्यातही महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतःच्या कर्तृत्वाने उभा राहिलेला पक्ष आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकनाथ शिंदेंनी जसा एक पक्ष चोरण्याचा प्रयत्न केला तसा चोरीचा प्रयत्न नाही. एकनाथ शिंदेंनी एक अख्खा पक्ष फडणवीसांच्या मदतीने चोरून नेण्याचा, कपट कारस्थान करण्याचा आणि आयत्या पिठावर रेघोट्या मारत ते चिन्ह चोरण्याचाही प्रयत्न केला. नवे तो दरोडा टाकला. परंतु मनसेला मिळालेलं जे निवडणूक चिन्ह आहे ते त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने कमावलेलं चिन्ह आहे. बॅलेट बॉक्समधनं लोकांची मतं मिळाल्यानंतर, विशिष्ट मतांच्या टक्केवारीनंतर, प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर इलेक्शन कमिशन जे एक कायमस्वरूपी निवडणूक चिन्ह देतं त्या सगळ्या पात्रता परीक्षा पास करून, जनतेच्या परीक्षा पास करून ते निवडणूक चिन्ह त्यांना मिळालेलं आहे. एकनाथ शिंदेंकडे असणारं निवडणूक चिन्ह हे दरोडा टाकून मिळवलेलं निवडणूक चिन्ह आहे. त्यामुळे दोन्हींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यांना संधी कॅश करायच्यात त्या त्यांनी करत राहाव्यात. आमच्यासाठी राजकीय संधी कॅश करण्यापेक्षा
किंवा 24/7 फक्त राजकारणाचा विचार करत राहण्यापेक्षा नातेसंबंध, अस्मिता, स्वाभिमान, भावनिक बंध या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाशी असणारं भावनिक नातं आणि त्याच वेळेला गुजरातच्या अक्षरशः लोटांगण घेणारे आणि सगळा स्वाभिमान गहाण टाकत अगदी प्रसंगी जय गुजरातच्या घोषणा देणारे जे लोक आहेत त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा नाहीत किंवा त्यांच्याकडे बघून त्यांना कॉपी करण्याची सुद्धा गरज नाही. जी काही भूमिका असेल ती भूमिका थेट असेल, आरपार असेल आणि नफ्या तोट्याचा विचार हे व्यापारी करतात. जेव्हा दिलदार मैत्री जुळते त्यावेळेला ती नफ्या तोट्याच्या पलीकडची असते, कारण तो व्यवहार नसतो. व्यवहाराचं गणित मला वाटतं भाजपाला जास्त चांगलं कळतं. त्यांच्याकडे व्यापारी लोक भरपूर आहेत आणि ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला, अशा सगळ्या व्यापाऱ्यांच्या सोबत एकनाथ शिंदे आणि इतर लोक असल्यामुळे त्यांच्याकडेही कदाचित ती सगळी व्यापारी तत्व फार लिलया आलेली असू शकतात. मात्र शिवसैनिकांची स्वतःची काही तत्वं आहेत आणि त्या तत्वाने शिवसैनिक कायम चालणार आहेत. येणाऱ्या दसऱ्याला आपल्या सगळ्यांना सोन्यासारखा दिवस सुवर्णसंधीचा असो. सुवर्णसंधी महाराष्ट्राला वाचवण्याची, सुवर्णसंधी महाराष्ट्राचा स्वाभिमान जे लोक पायदळी तुडवू पाहत आहेत आणि जय गुजरातच्या नावाखाली वारंवार आपण कसे लाचार झालेलो आहोत हे दाखवू पाहत आहेत, अशा लोकांना आरसा दाखवण्याची आणि महत्त्वाचं म्हणजे भ्रष्टाचाराने त्रस्त झालेल्या इथल्या लोकांना दिलासा देण्याची आपल्या सगळ्यांना लाभो. थांबते, रजा घेते. जय महाराष्ट्र.